सोडा. एक मिनिट थांबा. आवाज बंद. मला बाबा काय झालं? काय यांना का पकडले असं? आम्हाला तुमच्या घरातून 2 फोन आले होते. पहिला मंजिरी मॅडमचा. त्या म्हणाल्या की तुमची मुलगी वेदा हरवली आहे. आणि त्यानंतर थोड्याच वेळात अनन्याचा फोन आला. त्यांनी सांगितलं की हा माणूस तुमच्या घराबाहेर अंधश्रद्धेच्या काहीतरी विधी करत बसलाय. इन्स्पेक्टर असं काहीच नाही. हो सर, आम्ही स्वतः पाहिलंय ते. म्हणूनच मला इथे यावं लागलं. यांना अरेस्ट करावीच लागेल. किडनॅपिंगचा मुद्दा सुद्धा इग्नोर करून चालणार नाही. अहो हे माझे बाबा आहेत. काय? आणि जी मुलगी हरवली आहे ती त्यांची नात आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही या नात्यांमध्ये अडकू नका. या माणसाला विचारा की माझी वेदा कुठे आहे. मंजिरी वहिनी, काय बोलतेस तू? हे तू आईला नावाने कशी हाक मारू शकतेस? आणि पोलिसांना त्यांचं काम करू दे. अनन्या का करतेस तू हे सगळं? दादा तुला कळत नाहीये का? तू या माणसावर ब्लाइंडली ट्रस्ट ठेवलाय. अरे आपली वेदा सापडत नाहीये, तिची काळजी नाहीये का? इन्स्पेक्टर साहेब, हे माझे सासरे आहेत. हे असं काही करूच शकत नाही. इकडे काहीतरी गैरसमज झालाय. आय एम सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, पण तुम्ही प्लीज येऊ शकता. म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, काहीही गैरसमज झालेला नाही. अनन्या, तू आज जा आणि दामोदर आणि नर्मदा यांना बोलून आण. सगळ्यांनाच बोलून आण. जे काय होणार आहे ना ते सगळ्यांसमोर होते. जा. ठीक आहे. मीरा, मंजिरी जाणून बुजून नाटक करते. मीरा, तिचं हे नाटक आता फक्त तूच थांबवू शकतेस. बाबा थांबा.